हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, संत श्री सद्गुरु चूडामणी बालादास महाराज यांच्या 44व्या पुण्यतिथी निमित्ताने होत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज 5वा दिवस आहे आणि आपल्या प्रवचनाचा 4था दिवस आहे. काल एक नवीन महाराज आल्यामुळे एक दिवस त्यांनी आपलं प्रवचन केलं. आजच्या प्रवचन सेवेला आरंभ करण्यापूर्वी संत चूडामणी बालादास महाराज, रेणुका माता, संत श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज या सर्वांच्या चरणी वंदन करून मी आजच्या प्रवचन सेवेला प्रारंभ करतो आहे. परवाला आपण हरिपाठातल्या 12व्या अभंगावर चर्चा केली. तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी, वायाची उपाधी करीशी जना. आणि त्याच्यामध्ये आपण एवढं पाहिलं की आपल्याला तळहातावर आवळा ठेवावा तसा जर प्रभू पाहायचा असेल तर अखंड हरिनाम चिंतन करावं, हरीचं भजन करावं. तीर्थव्रत नेम हे जरी करायचं असेल तर त्याच्यामध्ये चिंतन असावं, परमात्म्याचं ध्यान असावं, स्मरण असावं, तर ते फळाला येतं. अन्यथा पाऱ्याचा रवा जमा करायला जसे कष्ट पडतात तसे फक्त श्रम होतात आणि हाती काहीही लागत नाही. अशा प्रकारचं चिंतन कालच्या अभंगामध्ये आपण केलं होतं. आज आपण सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो अभंग 13वा आहे. याचा आशय हा समाधी, समाधान, परमानंद, सच्चिदानंद कसा प्राप्त करावा याचं सूत्र काय आहे हे माऊलींनी आपल्या या अभंगातून सांगितलेलं आहे. आपण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, भगवंताला मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. जसं तीर्थव्रत नेम, जप, जाप्य, सत्यनारायण अभिषेक, वेगवेगळे प्रयत्न आपण करत असतो. तपश्चर्या करतो, उपवास करतो आणि त्या मानाने त्या पुण्याने आपल्याला भगवंत प्राप्त पण होतो. परंतु भगवंत प्राप्त झाल्यानंतर त्याच्यासोबत आपल्याला सत्ता, संपत्ती, पैसा, मुलं बाळ, संसार, शेती, प्रॉपर्टी अशा सगळ्या गोष्टी मिळत येतात आणि माणूस मग त्याच्यामध्येच अडकतो आणि भगवंत दूर राहतो. तर तसा तो दूर राहू नये, त्याच्या पुढं आपल्याला जाऊन त्याच्यामध्ये न अडकता त्याच्या पुढं जाऊन आपल्याला भगवंत प्राप्त करून घ्यायचा आहे याची जाणीव ठेवून आपण अखंड हरिनाम केलं तर तो प्राप्त कसा होतो हे माऊली आपल्याला या अभंगातून सांगतायत. आपल्याला समाधान मिळवायचं असेल तर संसारात ज्या ऐहिक गोष्टी आपल्याला मिळतात, सत्ता, संपत्ती, पैसा, कीर्ती, मान, सन्मान, या सगळ्या गोष्टी अतिशय तात्पुरत्या आहेत, फार अल्प काळाच्या आहेत आणि हे समाधान सुद्धा फार थोड्या वेळासाठी राहतं. सुख आणि दुःखाच्या लाटा सारख्या येत राहतात
सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख आपल्याला येत राहतं, परंतु कायमचं सुख, कायमचा आनंद, परमानंद ज्याला म्हणतो आपण, तो आपल्याला प्राप्त होत नाही. आणि असा आनंद प्राप्त करण्यासाठी काय करावं हे माऊली याचं चिंतन करतायत. म्हणून आजचा जो अभंग आहे तो अभंग आहे 13वा अभंग. समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी, रिद्धिसिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असा हा अभंग आहे. आपण एकेका ओळीचा अर्थ बघू. समाधी हरीची समसुखे विन असं म्हटलेलं आहे. यात समाधी हा शब्द आला. समाधी म्हणजे नेमकं काय, तर श्रीहरीचा साक्षात्कार म्हणजे समाधी, प्रभूचा साक्षात्कार म्हणजे समाधी. योग ज्ञान या मार्गाने समाधी प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करतो, पण एक कठीण मार्ग. योग मार्ग कठीण आहे, ज्ञान मार्ग कठीण आहे. याच्यासाठी स्वतंत्र माऊलींनी काही अभंग रचलेले आहेत. कोणताही धर्म असेल, बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे, याच्यामध्ये सुद्धा समाधी सांगितलेली आहे. म्हणजे प्रभूचा साक्षात्कार व्हावा याच्यासाठी सर्व धर्म स्थापन झालेले आहेत. आणि ते धर्मसुद्धा आपल्याला ही समाधी अवस्था प्राप्त करण्याचा मार्ग सांगतात. अंतःकरण भगवंताशी एकरूप होणे, अंतःकरण तदाकार होणे, जीव आणि शिव एकरूप होणे, याला समाधी असं म्हटलेलं आहे. ध्येयभान विसरून, देहाचं भान विसरून ध्येयाशी एकरूप होणे, याला समाधी असं म्हणतात. आता देहभान विसरून म्हणजे कसं, समजा एखादा खेळाडू खेळ खेळतो, तो खेळ खेळत असताना चेंडूच्या पाठीमागे धावतो किंवा चेंडूला पकडतो, मारतो, त्यावेळी त्याचं लक्ष फक्त विजयाकडे असतं किंवा चेंडूकडे असतं. त्याचं लक्ष दुसऱ्या कोणत्याच गोष्टीकडे नसतं. जगामध्ये काय चाललंय, घरी काय चाललंय, ग्राउंडच्या बाहेर काय चाललंय, कोण आपल्याला ओरडायले, शिव्या द्यायला, कशाचा काहीही संबंध नसतो. तो आणि चेंडू हे दोनच एकरूप झालेले असतात. त्याचं पूर्ण लक्ष चेंडूवर केंद्रित असतं. ही जी अवस्था आहे याला सुद्धा समाधीच म्हणतात. अशी अवस्था आपल्याला प्राप्त होणे ही समाधी, अशी अवस्था प्राप्त करून घेणे ही समाधी. आणि त्याची समाधीची जी व्याख्या केलेली आहे ती माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये 60व्या ओवीत या समाधीची व्याख्या माऊलीने सांगितलेली आहे. जेथ पुढील पैस पारुखे, जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सारिसिये भूमिके समाधी राहे, असं माऊली म्हणतात. आता पारुखे याचा अर्थ बंद पडणे, थांबणे, ब्रेक लागणे, याला आपण पारुखे असं म्हणतो. अशी अवस्था की जिथं थांबलेलं आहे. आता प्रवाही आहे म्हणजे वाहत आहे, नदीचं पाणी वाहत आहे आणि ते एका क्षणाला थांबलं, ते थांबलेली अवस्था. आणि त्याच्या पुढं काय म्हणतात, मागील स्मरावे ते ठाके, म्हणजे पुढचा मार्ग बंद झालेला आहे आणि मागचं सगळं विसरलेलं आहे. तो जो बिंदू आहे, तो जो क्षण आहे, त्या क्षणाला समाधी असं म्हटलेलं आहे. म्हणजे समाधी अवस्थेत गेलेल्या माणसाला मागचं काहीच आठवत नाही आणि पुढचं काही दिसत नाही. त्या पॉईंटला जेव्हा येतो माणूस, त्या बिंदूला जेव्हा येतो, त्यावेळेस ती समाधी अवस्था. म्हणजे आपण जीव आणि शिव, आत्मा आणि परमात्मा, आत्मा हा परमात्म्याशी तदाकार झाला, एकरूप झाला, म्हणजे आपल्याला पुढचं काही सुचत नाही आणि मागचं काही आठवत नाही. त्या क्षणाला तो पूर्णपणे, जसं झोपेमधल्या माणसाला काही दिसतं का, मागचं पुढचं समोरचं काही आठवतं का, काही आठवत. परंतु समाधी म्हणजे झोप नाही आहे, ती अशी मनाची अवस्था आहे की ज्याच्यामध्ये फक्त प्रभू, बाकी काही दिसत नाही. तो प्रभूशी एकरूप होऊन जातो. समजा एखादा मूर्ती पुढे बसलेला आहे, एखादा वाचन करतो आहे, एखादा गायन करतो आहे, त्याच्यामध्ये तो पूर्णपणे बुडून गेला, जगाला विसरला, अशी जी अवस्था आहे ते त्याला समाधी असतो. आणि तसं गायन किंवा तसं वाचन, तसं आपलं जप आपला व्हायला पाहिजे, त्याला ती समाधी अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि ही समाधी अवस्था केव्हा प्राप्त होते, जेव्हा आपण नामस्मरण करतो, नामस्मरणामध्ये भक्तीमध्ये दंग असतो, त्यावेळेस ती समाधी अवस्था आपल्याला प्राप्त होते. मग समाधी अवस्था प्राप्त झाली याचा अर्थ चित्त स्थिर झालं, अंतःकरण स्थिर झालं, मन स्थिर झालं, बुद्धी स्थिर झाली. काहीही त्यावेळी त्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत नाहीत.
बुद्धीला काही कोणती गोष्ट सुचत नाही किंवा बुद्धी ही त्या ठिकाणी परमेश्वराशीच एकरूप झालेली असते, अशी जी अवस्था आहे, चित्ताची स्थिर अवस्था आहे, त्याला समाधी अवस्था म्हणतात. जीव आणि परमात्मा हा एकरूप होतो आणि निश्चयात्मक बुद्धी तयार होते की आपण फक्त भगवंताशी एकरूप आहोत, भगवंताशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. आणि त्यावेळेस त्याला सुख किंवा समाधान प्राप्त होतं आणि जे सुख समाधान त्याच्यातून प्राप्त होतं त्यालाच समाधी असं म्हणतात. म्हणून एखादी व्यक्ती श्रीमंत आहे आणि एखादी व्यक्ती गरीब आहे, राव आणि रंक आपण त्याला म्हणतो, राजा आणि रंक असं म्हणतो. आता राजालाही झोप लागते आणि गरीब माणसालाही झोप लागते. राजा कसा झोपतो? महालामध्ये 2-4 गाद्या एकावर एक टाकून सगळी जी व्यवस्था आहे ती अतिशय उच्च दर्जाची त्याच्याकडे व्यवस्था असते आणि त्याच्यामध्ये तो झोपतो. गरीब कसा झोपतो? आपल्या झोपडीमध्ये गोदड्यावर, घोंगड्यावर, पोत्यावर, कशावरही झोपतो, मातीवर पण झोपतो. दोघांनाही झोप लागली. आता झोप लागल्यानंतरची अवस्था ही दोघांची कशी असेल? सारखीच असेल, काहीच बदल नाही. आपल्या सभोवती काही आहे, राजाला महाल आहे, गाद्या आहेत, राणी बाहेर उभं राहिली किंवा द्वारपाल उभं राहिलं, कशाचं भान आहे का? काहीही कळत नाही. आणि रंक जो आहे किंवा गरीब माणूस जो आहे तो झोपडीत झोपलाय, त्याला काही जाणीव होते का की आपली झोपडी आहे, आपण घोंगड्यावर झोपलेलो आहोत? कशाची जाणीव होते का? कशाचीच जाणीव होते. दोघांचीही जी अवस्था आहे तीच अवस्था म्हणजे समाधीसारखी अवस्था. ज्यावेळी या जगाचा पूर्ण विसर पडतो, या आपल्या सभोवतीचा पूर्ण विसर पडतो आणि परमात्म्याशी आत्मा एकरूप होतो, ती अवस्था म्हणजेच समाधी अवस्था. आणि ह्या समाधी अवस्थेमध्ये वृत्ती म्हणजे आपला जो स्वभाव असतो, हे पाहणं, ऐकणं, बोलणं, जेवणं, खाणं, जे काही स्वभाव असतो आपला, हा स्वभाव सगळा बंद पडतो. म्हणजे निर्विकल्प होतो, कुठलाही विकल्प राहत नाही आणि संकल्प एकच होतो, तो म्हणजे प्रभू किंवा ब्रह्मा हाच संकल्प होतो. आणि समता येते. समता येते म्हणजे कसं? जसं झोपल्यानंतर गरीब आणि श्रीमंत दोघांची झोप सारखीच असते, तसं आपल्यामध्ये सुद्धा समोरच्या ज्या ज्या वस्तू आहेत, जे जी व्यक्ती आहेत, जे जे प्राणी आहेत, त्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अशी निश्चयात्मक बुद्धी तयार झाली म्हणजे सगळीकडे परमात्मा दिसायला लागतो. मला सांगा, आपला आत्मा जेव्हा परमात्म्याशी एकरूप होईल, तदाकार होईल, त्यावेळेस बाकीच्याचे आत्मेसुद्धा आपल्याला काय वाटतील? तो सुद्धा परमात्माच आहे असं वाटेल. म्हणजे सगळे आत्मे सारखे आहेत, सगळे जीव सारखे आहेत, अशी समबुद्धी तयार होती. आणि ही समबुद्धी तयार झाली किंवा बुद्धी आपली असा विचार करायला लागली की सगळ्यांचा आत्मा सारखा आहे, सगळ्यांचं रक्त सारखं आहे, सगळ्यांचं जीवन सारखं आहे, सगळ्यांच्या जीवनाचा हेतू एक आहे, असं ज्यावेळेस आपल्याला वाटायला लागेल ते खरं बुद्धीचं वैभव. बुद्धीचं वैभव किंवा बुद्धी श्रीमंत झाली असं केव्हा म्हणायचं? ज्यावेळी सगळ्यांच्या ठिकाणी सारखेपणा, सगळ्यांच्या ठिकाणी ब्रह्म, सगळ्यांच्या ठिकाणी आत्मा सारखा आहे असं जाणवायला लागेल, त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने बुद्धीच्या वैभवावर पोहोचलो, खऱ्या बुद्धीनं श्रीमंत झालो असं आपल्याला जाणवायला लागतं. आणि हीच सहज स्थिती आहे. म्हणजे द्वैत नष्ट होतं. द्वैत नष्ट होतं म्हणजे दोन, एक आणि मी आणि तू असा प्रकार जो आहे तो नष्ट होतो आणि सगळं काय होतं? तोच होऊन जातो, परमात्माच होऊन जातो. आत्मा आणि परमात्मा, देह आणि ब्रह्म हे वेगवेगळे आहेत असं जाणीव होत नाही, तर एकच जाणीव होते की सगळ्यांच्या ठाई, सर्वांच्या ठाई एकच आत्मा आहे आणि तो म्हणजे परमात्मा आहे. ही जाणीव व्हायला लागते. हेच बुद्धीचं खरं वैभव आहे आणि हेच चित्ताचं खरं समाधान आहे आणि यालाच समाधी असं म्हणतात. मग अद्वैत भाव जेव्हा निर्माण होतो म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी समबुद्धी निर्माण होते, त्यावेळी ते निर्मल बुद्धीचं, स्वच्छ बुद्धीचं, चांगल्या बुद्धीचं वैभव किंवा श्रीमंती आहे आणि तीच खरी श्रीहरीची प्राप्ती आहे. मग अशा वेळी काय होतं? श्रीहरी प्राप्ती झाली, आपल्याला समाधी अवस्था प्राप्त झाली की काही सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. कोणत्या सिद्धी प्राप्त होतात? मी काल सांगितलं होतं, कुणाला धन दिसायला लागतं, कुणाला पाणी दिसायला लागतं, कुणाला भिंतीच्या पलीकडचं दिसायला लागतं, कुणाला हाताला पोळत नाही, कुणाला लोकांच्या मनातलं कळायला लागतं. अशा काही ज्या छोट्या 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 सिद्धी आहेत त्या प्राप्त होतात. जशी सिद्धी कशी होती? ज्ञानेश्वर माऊलीकडं सिद्धी होती. त्याने रेड्याच्या माथ्यावर हात ठेवला की रेडा वेद बोलायला लागला. ही सिद्धीचं एक प्रकारची, परंतु त्यांनी त्याचा वापर केला नाही, नेहमी नाही वापर केला त्याचं भांडवल केलं नाही. अशा सिद्धी आपल्यालाही प्राप्त होतात. मग आपण पाहतो बरेच जाणकार लोक भूत उतरतात, कुणी धन सांगतात, कुणी वास्तूमधले दोष सांगतात, काही प्रत्येकाला एक अशी कुठली तरी बुद्धी निर्माण होते. आणि मग असं निर्माण झालं की माणूस त्याचाच व्यापार करायला लागतो आणि त्याच्यातच अडकायला लागतो.
आणि तसा अडकायला लागला की तिथंच रमतो आणि पुढं जो परमेश्वर प्राप्तीचा जो मार्ग आहे तो मार्ग बंद होऊन जातो. परंतु नाम घेणाऱ्या माणसाला ह्याची जाणीव होत नाही. नाम घेणारा माणूस हा सतत नाम घेत राहतो आणि एके दिवशी परमात्म्याशी एकरूप होतो. त्याला ह्या सिद्धीची जाणीव होत नाही. आणि अशा सिद्धी प्राप्त झाल्या तरी त्याचं मन रमत नाही. त्याचं मन कशामध्ये रमतं? फक्त भगवंताच्या नावात रमतं. इतरत्र त्याचं मन रमत नाही. आणि त्याला मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी असा साक्षात्कार व्हायला लागतो. आणि असा साक्षात्कार म्हणजेच समाधी. आता हरिनाम जेव्हा आपण घेत राहतो किंवा समाधी अवस्था प्राप्त होते तेव्हा मी माझे अहंकार सगळा गळून पडायला लागतो आणि तू तुझे असं यायला लागतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी याच्याऐवजी तू येतो. तू म्हणजे कोण? परमात्मा. तुझं म्हणजे कुणाचं? परमात्म्याचं. माझं घर, माझी संपत्ती, माझी मुलं, माझं वैभव, माझा सन्मान, माझी कीर्ती, माझं पद हे सगळं जातं. आणि सगळं जे काय मला मिळालेलं आहे ते कुणाचं आहे? तुझं मिळालेलं आहे अशी भावना निर्माण होते. आणि ही भावना ज्या दिवशी निर्माण झाली त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्याला काहीतरी साक्षात्कार झाला किंवा सिद्धी प्राप्त झाली असं म्हणता येतं. मग त्याच्यासाठी काय करावं? तर फक्त हरिनाम करा, दुसरं काही करू नये. जेवढा हरिनाम आपण घेऊ, जेवढा हरीशी आपण एकरूप होऊ तेवढा आपला आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो. याच्यासाठी वेगवेगळ्या संतांनी तेच सांगितलेलं आहे. मौली ह्या हरिपाठातून सांगतात, बाकीचे संत आपल्या अभंगातून सांगतात. संत एकनाथ महाराजांचा अभंग जर आपण पाहिला तर इंद्रिये कोंडावी न लगती, इंद्रिये कोंडावी न लगती म्हणजे इंद्रियांना बांधून टाकावं लागत नाही. इंद्रिये कोंडावी न लगती सहज राहे विषयासक्ती. विषयाकडे जो आपला ओढा आहे, विषय आपल्याकडे ओढत असतात. जे रूप रस गंध चव हे जे काही विषय आहेत हे विषय सगळे आपल्याला काय करतात? आपल्याकडे ओढतात. आणि हे ओढणं बंद होऊन जातं. केव्हा बंद होतं? विषय आपल्याकडे ओढत नाहीत किंवा आपल्याला इंद्रिय कोंडावे लागत नाहीत. एवढे सामर्थ्य हरिभक्ती, एवढे सामर्थ्य हरिभक्ती जान निश्चिती नृपवर्या. एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे? हरिभक्तीमध्ये. हरीची भक्ती केली तर इंद्रियाला कोंडून ठेवायची गरज नाही किंवा विषयाकडे आपण ओढल्या जात नाही, फक्त हरीकडेच ओढल्या जातो जर हरिभक्ती आपण मनातून केली तर. आता ही हरिभक्ती म्हणजे इंद्रिय कोंडावी लागत नाहीत म्हणजे काय करावं लागत नाही. आपल्याला महात्मा गांधीचं उदाहरण माहिती आहे, बुरा मत कहो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो. त्या 3 माकडांनी काय केलेलं आहे? तो एकाने तोंडावर हात ठेवला, एकाने कानावर हात ठेवला, एकाने डोळ्यावर हात ठेवला. हे असे हात ठेवून बसायची गरज नाही आहे. वाईट दिसलं तरी ते वाईट वाटत नाही, आपण वाईट ऐकलं तरी वाईट वाटत नाही आणि आपल्या तोंडातून वाईट शब्द जात नाही. आपण केव्हा? जर आपण हरिभक्ती करत असू, जर आपण हरिनाम घेत असू तर हे सगळी पथ्य आपल्याकडून आपोआप पाळल्या जातात. म्हणून इंद्रियाला कोंडण्याची गरज नाही. आपला समोर जिलबी आणून ठेवा, लाडू आणून ठेवा, अजून कारले आणून ठेवा, काही आणून ठेवा, आपलं मन कारल्याकडेही त्याच दृष्टीनं पाहतं आणि जिलेबीकडे त्याच दृष्टीनं पाहतं. एखाद्याच्या ताटामध्ये, संतांच्या ताटामध्ये जर तुम्ही कारलं वाढलं तर ते म्हणतील माझ्यासाठी आज जिलबी केली. आणि तशी त्यांची भावना तयार होते. कशामुळे तयार होते? फक्त हरिभक्तीमुळे तयार होते. म्हणून हरिभक्ती जर आपण केली, एकनाथ महाराज तेच सांगतात. आता ही जी समाधी अवस्था आहे किंवा साम्य अवस्था आहे ही प्राप्त करण्यासाठी आपल्यात काय करावं लागतं? संतत्व यावं लागतं. आपल्यामध्ये सुद्धा संतांचे गुण यावे लागतात. आणि हे संतांचे गुण येण्यासाठी म्हणून भगवंतांनी गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक सांगितलेला आहे अर्जुनाला. अनन्य चेतसा सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः असा एक श्लोक त्यांनी सांगितलेला आहे. याच्यामध्ये ते म्हणतात अनन्य चेतसा म्हणजे तू कोणत्याही दुसऱ्या गोष्टीमध्ये मन न रमवता फक्त नित्य अखंड सतत कायम जर तू माझं स्मरण करत राहिलास, अखंड माझं स्मरण करत राहिलास तर मी तुला प्राप्त होतो किंवा त्या योग्याला मी प्राप्त होतो. त्याला योगी केव्हा म्हणायचं? जेव्हा तो अखंड स्मरणामध्ये असतो. भगवंताचं रूप आणि भगवंताचे गुण, भगवंताचं नाम हे त्याच्या ओठावर असतं, त्याच्या डोळ्यामध्ये भगवंताचं रूप असतं. असं सतत तो जेव्हा त्याचं स्मरण करत असतो तेव्हा भगवंत त्याला प्राप्त होतो किंवा मी त्याला प्राप्त होतो असं भगवंत अर्जुनाला स्वतः सांगतात. अर्जुन हे निमित्त आहे, ते आपल्याला सांगतात. ते आपल्याला म्हणतात की अन्य विषयात मन न गुंतवता अखंड माझं स्मरण तू करत राहा, त्या योग्याला मी प्राप्त होतो. त्याच्यासाठी उदाहरण काय दिले?
तस्याहम सुलभ पार्थ, म्हणजे ही सुलभ मार्ग आहे. पार्थ हा सुलभ मार्ग आहे, या मार्गाने जा. आता त्याच्यासाठी उदाहरण काय दिलेलं आहे की समजा पती आणि पत्नी असतात. जी पतिव्रता पत्नी असते तिला सांगावं लागत नाही, ती आपल्या पतीचाच सतत ध्यास करते, पतीचाच विचार करते. पतीशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार जर तिच्या मनात आला तर ते विष आहे, ते जीवनातलं विष आहे असं तिला वाटतं. म्हणून पतीशिवाय दुसऱ्याचा विचार न करणारी जी पत्नी असते तिलाच आपण पतिव्रता म्हणतो. आणि अशा पतिव्रता पत्नीसारखं जसं ती पतीचं ध्यान करते तसं तू माझं ध्यान कर. तू म्हणजे भक्त, भक्तानी माझं ध्यान, जसं पत्नी पतीचं ध्यान करते, पतिव्रता पत्नी जसं ध्यान करते तसं तू माझं ध्यान कर, म्हणजे मी तुला प्राप्त होईल असं ते सांगतात. त्याच्याऐवजी दुसरं उदाहरण काय देतात, शिष्य गुरुचा परायण असतो. शिष्य कसा असतो, गुरुपरायण असतो. शिष्याला जो पट्ट शिष्य आहे, जो आदर्श शिष्य आहे, तो काय करतो, गुरुनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये का असा प्रश्न विचारत नाही. गुरुनी जर त्याला सांगितलं पन्हाळ्याला धरून आण, तो आणेल. गुरुनी जर त्याला सांगितलं नदीमध्ये उडी मार, तो उडी मारून जाईल. गुरुनी जसं रामदास स्वामींचं उदाहरण सांगतात की कल्याण स्वामींनी त्यांना आजार झाला त्यावेळेस रामदास स्वामींनी सांगितलं की माझ्या इथं गळू झालेला आहे पायाला, आणि जो कोणी याचा रस चाखील, तो जर कोणी याचा रस चाखला तर हा गळू माझा दुरुस्त होईल. आणि त्यांनी तिथं काय केलं होतं, एक फळ बांधलेलं होतं. आणि मग कल्याण स्वामी आले आणि त्यांनी बाकी सगळे शिष्य म्हणले आम्ही असं काही रस वगैरे चोखणार नाही किंवा ते आम्ही घेणार नाही. आणि मग त्यांचे आदर्श शिष्य जे कल्याण स्वामी होते ते आले आणि त्यांनी तो रस चाखला. आणि त्यांचा आजार नव्हताच, तो आजारच्या ऐवजी त्याची परीक्षा जी होती त्या परीक्षेमध्ये ते कल्याण स्वामी उत्तीर्ण झाले. असं एक उदाहरण आलेलं आहे. तसं शिष्य जसा गुरुपरायण असतो, जे कोणतीही गोष्ट सांगितली की तो ऐकतो, त्याच्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारची शंका येत नाही, त्याची अनन्य श्रद्धा असते. अशी अनन्य श्रद्धा जशी आपल्या शिष्याची गुरुवर असते तशी अनन्य श्रद्धा ही भक्ताची भगवंतावर असली पाहिजे. भगवंतावर आपण आता देवी गीता, देवी भागवत, श्रीमद भागवत किंवा अनेक पुराण कथा आपण ऐकतो. त्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावर विश्वास बसत नाही. आपण आता आपल्या भारतातून श्रीलंकेमध्ये हनुमंतांनी उडी मारली, विश्वास बसतो का आपला? नाही बसत. परंतु श्रद्धा असेल तर विश्वास बसतो. म्हणून श्रद्धा ठेवणं अगोदर महत्त्वाचं. अगोदर श्रद्धा असेल तर आपले विचार आपोआप बदलायला लागतात आणि आपल्या वर्तनामध्ये तशा प्रकारची सुधारणा व्हायला लागते आणि आपण भगवंताचा ध्यास घ्यायला लागतो. म्हणून शिष्य जसा गुरुचा परायण असतो तसा भक्त हा भगवत परायण असावा. सुपुत्र हा माता पित्याचा परायण असतो. मुलगा जो आदर्श मुलगा आहे, रामाने काय सांगितलं दशरथांनी, तुला 14 वर्ष वनवासामध्ये जावं लागेल, सांगितलं की नाही. रामाने काय म्हणले, मला राज्य पाहिजे, मी जात नाही, मी का जाऊ, तुम्ही तुमच्या बायकोला वचन दिलं असाल असं म्हणले का? नाही. 14 वर्ष वनवास, 14 वर्ष वनवास, राज्यत्याग, मी वल्कल नेसून फिरेन, वल्कल नेसून राहील. म्हणजे जी आज्ञा सांगितलेली आहे आईवडिलांनी ती आज्ञा पालन करण्याचं काम हा आदर्श मुलगा करतो. जसं पुंडलिकांनी आपल्या आईवडिलांची सेवा केली, जसं कुकट स्वामींनी आपल्या आईवडिलांची सेवा केली. म्हणजे जो मुलगा असतो तो आपल्या मातापित्याशी परायण असतो. जसं मुलगा आपल्या आईवडिलाचं ऐकतो, मुलगा आपल्या आईवडिलावर श्रद्धा ठेवतो, भक्ती ठेवतो आणि आपलं कार्य करतो, तसं भक्तांनी भगवंताचं कार्य केलं पाहिजे. भक्तांनी जसं भगवंतांनी सांगितलेलं आहे किंवा जसं संतांनी सांगितलेलं आहे, जसं गुरुनी सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपलं कार्य केलं पाहिजे. आणि हे कार्य कसं करावं किंवा चिंतन कसं करावं, तर चिंतन हे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत आणि असं आयुष्यभर रोज असं कुठपर्यंत करावं, मृत्यूपर्यंत. ज्या दिवशी आपल्याला ही बुद्धी झाली, आता आपलं वय समजा 70 असेल, 75 असेल, 80 असेल आणि आता आपण करून काय होणार आहे असं म्हणायचं नाही. ज्या ठिकाणी उजाडलं त्या ठिकाणी सकाळ. आत्ता आपल्याला अशी बुद्धी झाली, मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला जर आपल्याला बुद्धी झाली देवाचं नाव घ्यायची आणि अचानक आपल्याला मृत्यू आला तर भगवंत स्वतः येतात आणि वैकुंठात घेऊन जातात. यमदूत येत नाहीत, विष्णुदूत येतात. शेवटच्या क्षणाला जर आपल्याला अशी बुद्धी झाली की आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे
तशी बुद्धी व्हावी याच्यासाठी आतापासून, म्हणजे ज्या दिवशी आपल्याला वाटलं, वयाच्या 99व्या वर्षी वाटो की वयाच्या 9व्या वर्षी वाटो, कोणत्याही वर्षी, ज्या वर्षी आपल्याला ज्या क्षणाला असं वाटलं की आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे आणि शेवटच्या क्षणाला आपल्या भगवंताचं नाव तोंडी आलं पाहिजे, मुखात आलं पाहिजे असं वाटलं, त्यावेळा क्षणापासून आपण हरीची भक्ती चालू केली पाहिजे. हरिनाम, हरी पुराण हे आपण त्या क्षणापासून चालू केलं पाहिजे, तरच आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. हे झालं भक्ताचं एक लक्षण, म्हणजे भगवत परायण असावं हे एक लक्षण झालं. आणखी बरीच लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत अर्जुनाला. ते असं सांगतात की समचित्त स्थिती असावी. समचित्त स्थिती असावी म्हणजे आपलं चित्तामध्ये समता असावी. चित्तामध्ये समता कशी नसते आपल्या, हे बघू आपण. कशी नसते? आपल्याला सुख आलं आनंद होतो, दुःख आलं वाईट वाटतं. जेव्हा जेव्हा पैसा आला आनंद होतो, पैसा चालला कर्ज व्हायला लागलं दुःख होतं. आता ह्या दोन्हीला समान जो माणूस लेखतो किंवा समान मानतो त्याला म्हणायचं समचित्त स्थिती. त्याच्या चित्तात काहीही फरक पडत नाही. जसा समुद्र आहे, आता समुद्रामध्ये कित्येक वेळेस नद्या जातात, पाणी कमी होतं जास्त होतं, समुद्राला काही फरक पडतो का? काहीच पडत नाही. नदी कोरडी पडते, नदीला पूर येतो, नदीत फरक पडतो, समुद्रात काही फरक पडतो का? पडत नाही. तसं आपलं चित्त असं असलं पाहिजे की अनेक सुख आली तरीही आपण जास्त हुरळून जायचं नाही आणि अनेक दुःख आली तरीही आपण दुःखी व्हायचं नाही किंवा वाईट वाटून घ्यायचं नाही. सुख असेल तर भगवंताची कृपा आहे आणि दुःख असेल तर भगवंताची दया आहे. जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं त्यावेळेस आपलं पाप किंवा आपलं जे आपण केलेलं जे कर्म आहे त्याचं फळ म्हणून आपल्याला हे मिळालेलं आहे असं समजायचं. म्हणजे दुःख असेल तरी भगवंताचं फळ आहे आणि सुख असेल तरी भगवंताचं फळ आहे असं समजून आपण पुढं जायचं. क्षय आणि वृद्धी, क्षय आणि वृद्धी. क्षय म्हणजे कमी होणे आणि वृद्धी म्हणजे वाढणे. आपल्या संपत्तीमध्ये आपल्यामध्ये वाढ होते किंवा कमी होते, सातत्याने चालू असतं. संपत्ती वाढणे आणि संपत्ती कमी होणे, आपलं ऐश्वर वाढणे आणि ऐश्वर कमी होणे हे सातत्याने चालू असतं. कशीही परिस्थिती येऊ आपल्यात बदल नाही झाला पाहिजे, आपलं चित्त ढळलं नाही पाहिजे, आपल्याला वाईट वाटलं नाही पाहिजे. अशी स्थिती प्राप्त करणं हे खऱ्या भक्ताचं लक्षण. आता याचं उदाहरण बघा. एक माणूस होता आणि तो एका कंपनीमध्ये किंवा कार्यालयामध्ये काम करायचं, नोकरी करायची. त्याला नोकरी करत असताना पगार मिळायचा, पण तो इतका निष्ठावान होता की त्याने आपल्या मालकाला कधी पगार वाढवा कमी करा, मला एवढाच मिळतो तेवढाच मिळतो, कामाचे तास कमी करा, कधीही तक्रार केली नाही. जे दिले ते भगवंतानी दिले असं गृहीत धरून तो चालायचा. नियमाप्रमाणे त्याची पगार वाढवायची, नियमाप्रमाणे त्याला प्रमोशन मिळायचे. असं करत 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 त्याची नोकरी चालू होती. 10-15 वर्ष झाली होती. एक दिवशी मालकाला काय वाटलं की हा खूप चांगलं काम करतो, ह्याला आपण पगार वाढवून द्यावा. मग त्याने काय केलं, त्याची पगार त्या महिन्यामध्ये वाढवली. समजा 10,000 असेल तर 11,000 12,000 केली, त्याला पगार दिली. तो पगार घेतला आणि गुपचूप गेला. त्यांनी आनंद काही व्यक्त केला नाही समोरच्या व्यक्तीवर. तो क्लर्क जो सही घेतो पगार देताना त्याच्यासमोर काही आनंद व्यक्त केला नाही, दुःख व्यक्त केलं नाही, त्याच्या चेहऱ्यावर काही रेषा बदलली नाही. घरी जाताना सुद्धा त्यांनी तो काही पेढे घेऊन गेला नाही, काही नाही. पैसे आले ठीक आहे, घरी गेला, काय बायकोच्या हातात पगार ठेवला, लोकांचे देणे असतील दिले, आपला आपला व्यवहार चालू झाला. पुढे 6 महिने गेले, 6 महिने वर्ष गेलं आणि वर्षानंतर मालकाला काय वाटलं माहीत नाही, त्या मालकाने त्याचा पगार एक दिवशी कमी केला. 12,000 होता तो 11,000वर आला. त्यांनी तो पगार घेतला, सही केली आणि तो निघाला घरी. त्या क्लर्कला त्यांनी एकाही शब्दाने दुखवलं नाही. घरी गेला, घरी जाताना काही चेहरा पडलेला नाही, आनंद, आज पगार झालाय. घरी आला, बायकोच्या हातात पगार ठेवला, व्यवहार चालू. तो दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आला. 1-2-4 दिवस गेले. ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याच्या मालकाने किंवा त्या क्लर्कनी त्याला असं विचारलं की मी तुला 6 महिन्याखाली पगार वाढवून दिला होता, तरी तुझ्या चेहऱ्यावर काही आनंद नाही, दुःख नाही, काहीच. आज तुझा पगार मी कमी करून दिला तरीही दुःख नाही. अरे कमी केल्यावर तर थोडं चिड यावं की नाही माणसाला, तुला काहीच कशी येत नाही. त्यांनी सांगितलं की पगार देणारे तुम्ही निमित्त आहात, माझ्या नशिबाचा भाग मला भगवंत देतो आणि तो मी आनंदाने स्वीकारतो जेवढं दिलं ते. कशामुळं? 6 महिन्यापूर्वी काय झालं होतं की मला एक बाळ झालं होतं, लेकरू झालं होतं. त्यावेळेस मला 2,000 रुपये पगार वाढून मिळाला. भगवंताला असं वाटलं की याच्या घरात एक माणूस वाढलाय,
वृद्धी झाली याच्या घरामध्ये, वृद्धी झाली आहे. एक माणूस वाढला आहे, त्याला पैसे वाढवून दिले पाहिजेत. भगवंतानी व्यवस्था केली, तुम्हाला बुद्धी दिली, माझा पगार वाढला. आता 6 महिन्यानंतर काय झालं, तुम्ही माझा पगार कमी केलात. कारण काय, 1-2 महिन्यापूर्वी माझी आई वारली, माझ्या घरातला एक माणूस कमी झाला. भगवंताला वाटलं आता ह्याच्या घरातला माणूस कमी झाला आहे, याला एवढे पैसे लागत नाहीत, म्हणून त्यांनी मला कमी दिले. म्हणजे वाढलं असेल तरी भगवंताला चिंता आहे, आणि वाढलं नसेल तरी भगवंताला चिंता आहे. जे काही करतो आहे ते भगवंत करतो आहे अशी भावना झाली की माणसाच्या सुखात आणि दुःखात काहीच फरक पडत नाही. माणूस समचित्त स्थितीमध्ये राहायला लागतो, आणि हे भक्ताचं खरं लक्षण आहे. कारण प्रत्येक कृतीवर भगवंताचा शिक्का आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग सुखदुःख असेल, क्षयवृद्धी असेल, यश अपयश असेल, यश अपयशाचा जास्त अनुभव कोणाला असतो, खेळाडूंना असतो. लक्षात ठेवा, खेळामध्ये रोजच हारावं लागतं किंवा जिंकावं लागतं. एक डाव हारतो, एक डाव जिंकतो, एक डाव हारतो, एक डाव जिंकतो, असं हे सतत चालू असतं. म्हणून हारण्याचं त्याला तेवढं दुःख होत नाही, आणि जिंकण्याचाही फार आनंद होतो, कारण हे सतत चालू आहे. समोरची टीम जेव्हा जास्त मेहनत करते तेव्हा जिंकतो, समोरची टीम जेव्हा कमी मेहनत करते तेव्हा हारतो. हारणं जिंकणं हे चालत राहतं आहे, कारण पुढं खेळायचं आहे. त्यांची जाणीव काय असते, ह्या वर्षी नाही जिंकलं, पुढच्या वर्षी जिंकू, पुढच्या वर्षी नाही जिंकलं, त्याच्या पुढच्या वर्षी जिंकू. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, आणि यश हे भगवंताच्या हातात. म्हणून यश असेल किंवा अपयश असेल, याच्या बाबतीमध्ये तो अजिबात नाराज होत नाही, अजिबात दुःखी होत नाही, फार आनंदी होत नाही. म्हणून आनंदी फार होऊ नये आणि दुःखी फार होऊ नये, आणि समस्थितीमध्ये राहावं हे भक्ताचं लक्षण आहे. आणि असं राहणाऱ्यालाच भगवंत प्रसन्न होतो. म्हणून निंदास्तुती, आपण देवी भागवतामध्ये मधुकैटपाची कथा ऐकलेली आहे. मधुकैटप काय, हे जेव्हा भगवंत निद्रावस्थेत होते, हजारो वर्ष निद्रावस्थेमध्ये होते. विष्णू निद्रावस्थेमध्ये असताना त्यांच्या कानात मळ झाला, आणि त्याच्यातून 2 राक्षस जन्माला आले. एक मधु आणि दुसरा कैटप. मधु म्हणजे गोड आणि कैटप म्हणजे कडू असं समजू. गोड केव्हा वाटतं, कानांना गोड केव्हा वाटतं, जेव्हा कोणी स्तुती केली की आपले कान तृप्त होतात, आनंदी होतात. हा मधु राक्षस, आपल्या कानात तो राक्षस जातो. लक्षात ठेवा, भगवंताच्या कानातून निघालाय, आपल्या कानात जातो. जेव्हा जेव्हा आपली स्तुती होते तेव्हा मधु नावाचा राक्षस आपल्या डोक्यात शिरतो, आणि जेव्हा जेव्हा आपली निंदा होते, जेव्हा जेव्हा आपली निंदा होते तेव्हा कैटभ राक्षस आपल्या शरीरात शिरतो. म्हणजे आपल्याला राग यायला लागतो. लोक आपली निंदा करतात, वाईट म्हणतात, तेव्हा राग येतो. आणि जेव्हा लोक स्तुती करतात, चांगलं म्हणतात, तेव्हा आपण हुरळून जातो, अभिमान येतो. हा अभिमान आहे राक्षस आहे, आणि राग क्रोध सुद्धा राक्षस आहे. हे दोन्ही शत्रू आहेत आपले. हे दोन्हीही येऊ नयेत. आपल्याला कोणी निंदा करो, कोणी वंदन करो, काहीही फरक पडू नये. माऊलींना थोडा त्रास दिला लोकांनी, खूप त्रास दिला. त्यांच्या पडशीमध्ये, त्यांच्या झोळीमध्ये लोकांनी शेण टाकले. त्यांना रस्त्याने चालू दिलं नाही, त्यांची सावली अंगावर पडू दिली नाही, इतका त्रास दिला. आणि ज्यावेळी त्यांनी या रेड्यामुखी वेद वदवले, त्यांनी जे चमत्कार दाखवले, त्यावेळेस तेच जे खेचरासारखे जे त्यांचे शत्रू होते ते सगळे त्यांच्या पाया पडायला लागले, त्यांच्या गळ्यामध्ये हार पडायला लागले, त्यांच्या मिरवणुका निघायला लागल्या, त्यांना डोक्यावर घेऊन लोक नाचायला लागले. या दोन्हीतही त्यांना काही फरक पडला का? नाही. लोकांनी त्यांची निंदा केली तरी त्यांना काही फरक पडला नाही, आणि फार स्तुती केली तरी फरक पडला नाही. म्हणून ते संत होते. ते संतत्व आपल्यात आलं तर परमात्मा प्रसन्न होतो. ते संतत्व येत नसेल तर परमात्मा प्रसन्न होत नाही. आपण जेव्हा जेव्हा दुःखी होतो, जेव्हा जेव्हा आपण सुखी होतो, फार आनंदी होतो, किंवा लोकांच्या म्हणण्याचा आपल्यावर परिणाम होतो, त्यावेळेस आपल्यात संतत्व नाही आलं, आपण माणूसच आहेत असं समजायचं. आणि असं संतत्व येण्यासाठी मान अपमान, बऱ्याच वेळेला निंदास्तुती म्हणजे मान अपमानच आहे. आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथं आपला अपमान होतो, कोणी पाणी विचारलं नाही, तसंच परत यावं लागलं. आजकाल मुलाच्या बापाला फार अपमान सहन करावे लागतं. मुलीच्या घरी गेलं तर कोणीच विचारायला तयार होत नाही. घरी मुलगी नाही, वडील नाहीत म्हणून सांगतात, वा बाहेर, आम्हाला नको आहे. पूर्वी काय व्हायचं, मुलीच्या घरच्याचा अपमान व्हायचा, आता मुलाच्या घरच्याचा अपमान होतो. असा अपमान हो, मान हो, आपल्यात काही फरक पडला नाही पाहिजे. कुणी मान दिला ठीक आहे, कुणी अपमान केला ठीक आहे, कुणी चांगलं म्हणलं ठीक आहे, कुणी वाईट म्हणलं ठीक आहे, काही फरक पडू द्यायचा नाही. पण फरक कसा पडू द्यायचा? थोडा फरक असा पडू द्यायचा की निंदा केली ती खरीच आहे का आपल्या बाबतीत. कारण निंदकाचे घर असा विषय आहे, निंदकाने आपल्या बाबतीत खरं बोललेलं असते कधी कधी.
निंदक काय करतात, आपल्याला समजा तो रागीट आहे, मूर्ख आहे, नालायक आहे असं म्हणले असतील तर खरंच आपण तसे आहेत का विचार करावा. आणि फार त्यांनी तारीफ केली असेल तर आपण त्या स्तुतीच्या लायक आहेत का याचा विचार करावा. समजा स्तुतीच्या लायक केव्हा होतो आपण, जर भगवंतानी ती शक्ती आपल्याला दिली तर स्तुतीच्या लायक होतो. आपण एखादी सामना जिंकतो किंवा एखादी आपल्याला वस्तू प्राप्त होते तेव्हा त्याची तारीफ व्हायला, आपल्याला दिलेलं रूप आहे, आपल्या रूपाची तारीफ झाली, बाहेर स्तुती झाली. हे रूप कुणाचं आहे, आपलं आहे का, भगवंतानं दिलेलं आहे. म्हणून ही जी स्तुती आहे ती त्याची आहे, त्यांनी तुम्हाला तयार केलं. म्हणून जे काही आपल्याकडं आहे जे स्तुतीच्या लायक असेल तरी ते भगवंताचं आहे, आणि जे निंदेच्या लायक आहे ते आपलं आहे, त्याच्यात दूर करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्यामध्ये आपल्यात ते राक्षस जे आहेत, मधु आणि कैठब, हे दोन्ही राक्षस कानातून आत शिरलेत, त्याला तोंडातून बाहेर काढून टाकायचं. त्याचा जास्त विचार करायचा नाही. कुणी निंदा केलं तरी विचार करायचा नाही, कुणी स्तुती केलं तरी विचार करायचा नाही. असं जर आपण, त्यानंतर वैर आहे, शत्रू मित्र आहे. शत्रू असेल मित्र असेल दोन्ही सारखे. रावण आणि राम हे फक्त पात्र आहेत, लक्षात ठेवा. रावण ही भगवंताचाच अवतार आहे आणि रामसुद्धा भगवंताचा अवतार आहे. शत्रूसुद्धा आपलाच आत्मा आहे, लक्षात ठेवा, भगवंताचाच आत्मा आहे. शत्रूच्या ठिकाणी असलेला आत्मा आणि आपल्या ठिकाणी असलेला आत्मा वेगळा नाही, असं जेव्हा आपल्या मनात यायला लागतं तेव्हा ती समचित्त स्थिती तयार व्हायला लागते. म्हणून समचित्त स्थिती, दगड माती सोने, दगड माती आणि सोनं सगळं सारखं आहे. रस्त्यात पडलेला समजा 5 रुपयाचा बंदा आहे, आपण तो आपला नाही आहे, मग तो माती आणि ती 5 रुपयाचा बंदा दोन्ही सारखंच आहे, आपल्याला काही फरक पडत नाही, सरळ पुढे निघून गेली. म्हणजे जे वस्तू आपली नाही आहे त्याच्याबद्दलचा मोह नसावा. म्हणून दगड असो, माती असो, सोनं असो, हे सगळ्या वस्तू सारख्या आहेत, हे भगवंताचीच देण आहे. ते फक्त धातू आहेत, त्याला वेगवेगळे नाव आहेत, एवढाच फरक, बाकी काही नाही. त्याचा हाव नाही, त्याचं मिळवण्यासाठी किंवा त्याची विषयासक्ती आपल्याकडं नाही, अशी भावना असली पाहिजे. कुणाबद्दलचं वैर मनात कधीही ठेवायचं नाही, निर्वैर राहायचं, हे भक्ताचं लक्षण आहे. म्हणून कुणाबद्दलच कधी वाईट बोलायचं नाही किंवा कुणाबद्दल कधी वाईट भावना ठेवायची नाही, त्याचं वाईट व्हावं असं कधीच म्हणायचं नाही. आणि भयमुक्त राहायचं, भय कधीच ठेवायचं नाही मनामध्ये, कारण आपल्या पाठीशी भगवंत आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगायची, तो माझ्यासोबत आहे, माझ्या आत तो बसलेला आहे, तो माझ्यासोबत आहे, ही भावना झाली की कशाचंच भय वाटत नाही आपल्याला. आणि निर्भय व्हायचं हे भक्ताचं पहिलं लक्षण. ह्या सगळ्या लक्षणांनी जो युक्त असतो तो खऱ्या अर्थाने भक्त असतो, आणि अशा भक्तालाच भगवंत पावतो. सुरन्मित्रारुदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपी पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये हा 9वा श्लोक आलेला आहे. या 9व्या श्लोकामध्ये सुरध असा शब्द वापरलेला आहे. सुरध म्हणजे चांगल्या हृदयाचा. चांगल्या हृदयाचा म्हणजे ज्याचा BP कंट्रोलमध्ये आहे त्याला नाही. ज्याचा BP 80 ते 120 मध्ये असतो तो माणूस चांगल्या हृदयाचा आहे, हे आरोग्यदृष्ट्या झालं. तर चांगल्या हृदयाचा माणूस कुणाला म्हणायचं, जो परोपकार करतो आपल्या हाताने किंवा आपल्या सवयीने. तो चांगल्यात चांगली कामं करतो, दानधर्म करतो, लोकांची स्तुती करतो, लोकांची कामं करतो, असा जो माणूस आहे त्याला सुरध म्हणायचं. जसं सुयोधन आहे, मूळ दुर्योधनाचं नाव काय, सुयोधन आहे, त्याच्या कर्मामुळं तो दुर्योधन झाला. म्हणजे सुयोधनाचा दुर्योधन कर्मामुळं होतो, तसा सुरध हा दुरध होऊ नये याची काळजी आपण घ्यायची. जो सुरध आहे, ज्याला शत्रुमित्र समान आहेत, जो सगळ्या बाबतीत उदासीन आहे, म्हणजे वैराग्य त्याच्यामध्ये आलेलं आहे, त्याला जसं मी आत्ता म्हणलं दगड माती सोने, ज्याच्यासाठी सर्व सारखं आहे, अशी व्यक्ती, अशी उदासीन व्यक्ती किंवा मध्यस्थ असेल, द्वेष करण्याला एक म्हणजे शत्रू असेल, आपला बंधू असेल, सज्जन असेल, पापी असेल, सगळ्याविषयी समता असली पाहिजे. आपला भाऊ काय दुसऱ्याचा भाऊ काय, आपला बाळा काय दुसऱ्याचं बाळा काय, आपला बाळा दुसऱ्याचं कार्ट नाही, सगळ्याचे बाळ्याच, असं असलं पाहिजे. सगळ्याबद्दल सारखी भावना, आपली आई दुसऱ्याची आई, आपलं घर दुसऱ्याचं घर, या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळं आपलंच आहे, विश्वाची माझे घर, अशी ज्याची भावना आहे. जय जगत, ह्या जगाचा बद्दलची जी भावना आहे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल, अमेरिकेतला माणूस असो, लंडनमधला माणूस असो की भारतातला माणूस असो, सगळे माणसं सारखे, सगळे आत्मे सारखे, सगळे बंधू आहेत, सगळी भगवंताची लेकरं आहेत, अशी भावना, असा अभेद निर्माण झाला की सर्वांच्या ठाई जर आपला आत्मा हा परमात्मा पाहायला लागला तर तो समभाव आहे. आणि असा समभाव झाला तर तो आदर्श भक्त आहे. आणि अशा आदर्श भक्ताला
भगवंत योगी म्हणतात आणि त्याला ते पावतात आणि त्याला समाधी अवस्था प्राप्त करता येते. त्याला हे नामामध्ये असं सुख मिळतं. असं ही भावना केव्हा येते भक्ताची? जर सतत नाम घेतलं तर अशी भावना तयार होते. माणूस सुरज व्हायला लागतो आणि त्याला साक्षात्कार होतो. कणाकणामध्ये भगवंत दिसायला लागतो. वासना त्याच्या क्षमतात सगळ्या अभेद नष्ट होतो. म्हणजे अभेद होतो आणि भेद नष्ट होतो. म्हणजे हा लहान हा मोठा, श्रीमंत गरीब ही कुठलीच भावना त्याच्यामध्ये राहत नाही. काळा गोरा, लहान मोठा, स्त्री पुरुष ही कुठलीच भावना राहत नाही. सगळ्यांच्याबद्दल समभाव होतो आणि सक्रियता येते. सतत हरिनाम घेण्याची इच्छा होते, सक्रियता येते आणि त्याच्या घरामध्ये सतत भजन पूजन होतं, नामस्मरण होतं. भाग्यवंता घरी भजन पूजन. जर भाग्यवंत असेल तरच त्याच्या घरी पूजा होते, त्याच्या घरी देव असतो, त्याच्या घरी भक्तीचे कार्यक्रम होतात, जप होतो आणि त्याला त्या जपामधून तन्मयता प्राप्त होते आणि अनन्यता किंवा भक्ती ज्याची श्रद्धा ही दृढ होते आणि त्याला समाधी प्राप्त होते. ही अशी जी समाधी होती त्याला हरिसमाधी म्हणायचं. कोणती समाधी? जेव्हा भजन पूजन नामस्मरण याच्यातून जी समाधी होते ते हरिसमाधी आहे. आणि योगातून योग माहिती आहे तुम्हाला, यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी अशी एक योगाची समाधी असते. या योगाची जी समाधी आहे या योगाच्या समाधीला काय करावं लागतं की सगळे कर्म सोडून द्यावे लागतात. म्हणजे प्रपंच सोडायचा, वनात जाऊन राहायचं आणि तिथे कमीत कमी कपड्यामध्ये राहून तपश्चर्या करायची, योग करायचा, प्राणायाम करायचा, श्वासावर नियंत्रण करायचं आणि त्याच्यातून जी समाधी प्राप्त होते. सगळे नियम पाळल्यानंतर, कडक नियम आहेत, सहज सोपं नाही आहे, खूप कडक नियम आहेत त्याचे. त्या सगळ्या नियमाचं पालन केल्यानंतर जी समाधी प्राप्त होते तिला योग समाधी म्हणतात. ती कडक समाधी आहे, कठीण समाधी आहे. आणि सुलभ समाधी कोणती आहे? हरिसमाधी. सगळ्यात सोपी समाधी हरिसमाधी आहे. या हरिसमाधीचा त्यात प्राणायाम समाधी पण आहे. प्राणायामामध्ये श्वसनावर लक्ष केंद्रित करावं लागतं. जर प्राणायाम कोणी करत असेल तर त्यांना माहिती. त्या प्राणायामामध्ये योगासनामध्ये खूप कष्ट पडतात आणि ह्या कष्टातून मिळालेली जी समाधी आहे ती पण समाधीच आहे, पण त्याच्यात परमात्मा अनुभव फार कमी आहे. आणि हरिसमाधीमध्ये परमात्मा अनुभव हा जास्त आहे, परमानंद हा जास्त आहे. आणि हा परमानंद प्राप्त करण्यासाठी हरिसमाधी लागावी, म्हणून हरिचिंतन सतत करावं. भगवंतांनी वेदामध्ये पुराणामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या समाधी सांगितलेल्या आहेत. जे तपस्वी आहेत रानावनात जाऊन तप करतात, जंगलामध्ये जाऊन तप करतात, बर्फात बसून तप करतात, त्यांना ध्यान समाधी सांगितलेली आहे. तिथं बसायचं आणि ध्यान लावायचं. ती ध्यान समाधी त्यांना सांगितलेली आहे. शास्त्र जे पुस्तकं वाचतात म्हणजे ग्रंथ वाचतात, शास्त्र वाचतात, शास्त्राचा अभ्यास करतात, निसर्गाचा अभ्यास करतात, त्यांच्यासाठी ज्ञान समाधी सांगितलेली किंवा ज्ञानयोग सांगितलेला आहे. आणि आपल्यासाठी जे कर्म करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी कर्मयोग सांगितलेला आहे. जो सावतामाळी संत सावतामाळींनी जो योग घेतला तो कोणता होता? कर्मयोग होता. त्यांनी दुसरं काहीच केलं नाही. जे कर्म केलं ते भगवंताचं म्हणून केलं. असं कर्म की जे कर्म करताना आपण भगवंताचं कर्म म्हणून करतो, भगवंतासाठी म्हणून करतो, तेव्हा ते कर्म हा ते भगवंताला जोडला जातो, त्याला कर्मयोग असं म्हणतात. ही त्यांच्यासाठी सांगितलेली आहे. आणि सगळ्यात सोपी सगळ्यांना सुलभ अशी समाधी सांगितलेली आहे ती कोणती? भक्तियोगाची समाधी. भक्तियोग हा सगळ्यात सोपा मार्ग ज्याच्यामध्ये भजन पूजन आणि कीर्तन. कीर्तन याचा अर्थ टाळ किंवा मोठा स्पीकर लावून मोठमोठ्याने ओरडणे याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन याचा अर्थ सतत नामस्मरण ह्याचा अर्थ कीर्तन आहे, लक्षात ठेवा. कीर्तन म्हणजे लगेच टाळ मृदंग घेऊन बसावं लागतं असं नाही. कीर्तन ह्या शब्दाचा खरा अर्थ आहे सतत नामस्मरण म्हणजे कीर्तन. आपण त्याच्यामध्ये गोडवा येण्यासाठी, त्याचं आवड निर्माण होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो, याची गरज नाही. जर आपण भक्तियोगानं सतत नामस्मरण करत असू तर बाकीच्या गोष्टीची गरज नाही. बाकीच्या गोष्टी हे कशासाठी लागतात? आपल्याला तिथपर्यंत आणण्यासाठी लागतात. आपण सहज कारलं खा म्हणतं खातं कोणी? खाऊ शकत नाही. काय करतो आपण? त्याची भाजी करतो, त्याच्यामध्ये थोडं चिंचेचं पाणी, गूळ हे ते टाकून त्याचा कडूपणा कमी करतो आणि गोडवा निर्माण करतो. औषध माणूस सहज घेतो का? घेत नाही. मग औषध घेण्यासाठी थोडीशी त्याला साखर द्यावी लागते, काहीतरी चॉकलेट द्यावं लागतं आणि मग ते औषध घेतं. तसं
नामस्मरण उगी घ्या म्हणत तर कोणी घेत नाही. म्हणून आपण भजन करतो, म्हणून आपण कीर्तन करतो, म्हणून आपण संगीताचा आनंद घेतो. पण खऱ्या अर्थाने एकांतात बसून जर सातत्याने आपण नामस्मरण करू शकत असू तर त्याच्या मोठा भक्तियोग दुसरा कोणताच नाही आणि ते व्हायला पाहिजे. याच्यामध्ये पुढची एक ओळ येते अभंगामध्ये की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव कोणतं हे समजावून सांगितलं इथे. बुद्धी, चांगली बुद्धी, सद्बुद्धी कशाला म्हणावी हे समजावून सांगितलं. बुद्धीचं वैभव काय? जसं आपलं वैभव काय, आपल्याला घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, चांगले कपडे आहेत घालायला, 10-20 एकर शेती आहे, मळा आहे, हे सगळं आपलं वैभव आहे. परंतु बुद्धीचं वैभव काय? आपली बुद्धी श्रेष्ठ आहे, आपली बुद्धी चांगली आहे. कशावर ओळखायचं की बुद्धी ही सार आणि आसार याच्यातला भेद कळतं. त्याला बुद्धीला चांगलं काय वाईट काय हे कळतं. ज्या बुद्धीला चांगलं वाईट कळतं, काय घ्यावं आणि काय सोडावं हे कळतं, त्याला चांगली बुद्धी म्हणतात. त्याला बुद्धीचं वैभव म्हणतात. ज्याला नित्य आणि अनित्य कळतं. अनित्य काय? ही माया, संसार, प्रपंच हा अनित्य. आणि नित्य काय? भगवंत. ज्याला भगवंत आणि माया याच्यातला फरक कळतो ती बुद्धी खरी बुद्धी. त्याला बुद्धीचं वैभव असं म्हटलेलं आहे. सत्य आणि असत्य. असत्य काय? हे सगळं प्रपंच असत्य. की आपली संपत्ती असत्य आहे, आपण असत्य आहे, सगळं असत्य. फक्त आत्मा आणि परमात्मा दोनच सत्य. हे ज्याला कळलं त्याच्या खरं बुद्धीचं वैभव. म्हणजे ह्या भेद ज्याला कळतो ती खरी बुद्धी. आपण एखादी PhDची डिग्री मिळवली, एखादं निबंध लिहिला, पुस्तक लिहिलं, हे केलं ते केलं म्हणजे बुद्धी चांगली आहे असं नाही. अध्यात्मामध्ये बुद्धी श्रेष्ठ कोणती? ज्याला परमात्मा कळतो ती खरी बुद्धी. त्याला बुद्धीचं वैभव असं म्हणलेलं आहे. आणि मुळात बुद्धी ही चांगलीच असते, वाईट बुद्धी नसतेच. जन्मणाऱ्या प्रत्येकाची बुद्धी ही वाईट चांगलीच असते. लहान मुलगा जन्मतो, आपण मुलाला निष्पाप म्हणतो की नाही. मुलाच्या मनात काही पाप असतं का? काहीच नाही. पण जसं जसं माणूस मोठा व्हायला लागतं, जसं जसं बाळ मोठं व्हायला लागतं त्याला काहीतरी पाहिजे असतं. पहिल्यांदा दूध पाहिजे असतं, पुन्हा काहीतरी अन्न पाहिजे असतं, पुन्हा काहीतरी कपडे पाहिजे असतात. हे पाहिजे पाहिजे जेव्हा सुरू होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये असे विषय निर्माण व्हायला सुरू होतात. त्याच्यामध्ये अशा आसक्ती निर्माण व्हायला सुरू होतात आणि मग दोष निर्माण होतात. काहीतरी पाहिजे म्हटल्यानंतर मग दोष निर्माण होतात. ते मिळवण्यासाठी माणूस धडपड करत असतो. मुळात माणूस हा दैवी आहे. प्रत्येक जन्मलेली व्यक्ती ही दैवी आहे. परंतु ही आसुरी केव्हा होते? जेव्हा पाहिजे त्याच्या पाठीमाग लागतं त्यावेळेस ती आसुरी व्हायला लागते. आणि ती आसुरी होऊ नये म्हणून हरिनाम घ्यायचं. आणि हरिनामामुळे काय होतं? मग सात्विकता येते आणि हे पाहिजे पाहिजे कमी व्हायला लागतं. जे आहे त्याच्यात समाधान वाटायला लागतं. आपण नेहमी काय करतो? बाहेरच्या गोष्टीकडे पाहत राहतो, भोगाकडे पाहत राहतो. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आहेत? कनक, कांता आणि कीर्ती ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. माणसाला जगण्याशिवाय दुसरं काय लागतं? कनक म्हणजे सोनं, पैसा, कांता म्हणजे स्त्री आणि कीर्ती. तो कीर्तीच्या किंवा सन्मानाच्या मागे लागलेला असतो सातत्यानं. माणसाला मान मिळावा असा वाटतं, माणसाला कीर्ती मिळावी असं वाटतं, आपलं नाव मिळावं असं वाटतं. आणि त्याच्यासाठी तो सतत धडपडत असतो. आणि ही धडपड चांगल्या मार्गाने करायच्याऐवजी, सात्विकतेच्या मार्गाने करायच्याऐवजी वाईट मार्गाने सुद्धा करावी लागते. आणि त्याच्यामुळं भगवंत आपल्यापासून दूर राहतो. परंतु ज्याला चांगला मार्ग कळतो, ज्याला भगवंत कळतो, ज्याला भगवंत प्राप्तीची इच्छा आहे ते खरं बुद्धीचं वैभव. त्याची सर्वश्रेष्ठ बुद्धी, ज्याला भगवंताचं ध्यान करायची इच्छा आहे. जसं तुरटीमुळं पाणी शुद्ध होतं की नाही. आपण पाणी शुद्ध करण्यासाठी काय करतो? नळाला पाणी येतं, पाणी भरून ठेवतो, त्याच्यामधून तुरटी फिरवतो. ही तुरटी फिरवली की काय होतं? जो जड पदार्थ आहे मधलं जे खार आहे ते सगळं काय होतं? बुडाला बसतं आणि पाणी वर शुद्ध येतं. तसं हरिनाम जर आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये फिरत राहिलं तर आपोआप आपलं मन शुद्ध व्हायला लागतं आणि सगळी घाण खाली बुडाला बसायला लागतं. मग हे आपल्यातलं जे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, वासना सगळं जे काही आहे ते जर बुडाला बसवायचं असेल, हे जर शुद्ध करायचं असेल तर हरिनाम सतत आपल्यामध्ये फिरत राहिलं पाहिजे. जसं तुरटी पाण्यात फिरते तसं हरिनाम फिरत राहिलं पाहिजे. हे हरिनाम फिरवणं आणि याच्यातूनच बुद्धीला वैभव प्राप्त होतं, समाधान प्राप्त होतं, बुद्धी स्थिर होते. आणि बुद्धीचे 2 प्रकार आहेत, एक सुबुद्धी आणि दुसरी दुर्बुद्धी. सुबुद्धी कोणती आहे? जो पसायदान मागतो त्याची खरी सुबुद्धी. बरोबर आहे. सुबुद्धी कुणाची आहे? पसायदान मागतो. जे खळांची व्यंकटी सांडो. अहो जे खळ आहेत आपल्याला त्रास देणारे आहेत त्यांच्यातलं वाकडे पण निघून जावं, त्यांच्यातलं खलत्व निघून जावं आणि त्यांची सन्मार्गी, सत्मार्गी
रती वाढवणं, म्हणजे आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्याचं, वाईट करणाऱ्याचं सुद्धा चांगलं व्हावं असं जो म्हणतो ती सद्बुद्धी. आणि असं एक प्रार्थना आहे बघा की हे ईश्वरा तू कृपा कर, सर्वांना आरोग्य दे, सर्वांना शांती दे, सर्वांना वैभव दे, अशी एक प्रार्थना आहे वामनराव पैची. अशी प्रार्थना जो करतो त्याची बुद्धी सद्बुद्धी आहे. सगळ्यांचं चांगलं व्हावं. कोरोना झाला तर सगळ्याचा दुरुस्त व्हावा, फक्त माझाच व्हावा आणि बाकीच्याला व्हावा असं जर म्हणत असेल तर ती दुर्बुद्धी आहे. आणि आपलंच सगळं चांगलं व्हावं म्हणत असेल तर दुर्बुद्धी आहे. आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणत असेल तर सद्बुद्धी आहे. मग आपली सद्बुद्धी असावी का दुर्बुद्धी असावी? सद्बुद्धी असावी. दुर्बुद्धीचं माणसं कशी असतात? एकाला भगवान प्रसन्न झाले, त्यांनी तपश्चर्या केली होती. तपश्चर्या केल्यानंतर भगवंतांनी सांगितलं की तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, तुला काय मागायचे ते माग, मी तुला द्यायला तयार. असं आहे का भगवंतामध्ये? पण एक अट आहे म्हणजे भगवंतांनी सांगितलं भक्ताला, एक अट आहे म्हणजे. कोणती अट आहे? मी तुला देईल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला देईल. तुला जे देणार आहे त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला देणार. मग याने जर विचार केला असता काही हरकत नाही, मी 1 किलोभर सोनं मागून घेतो, त्याला 2 किलो मिळालं असतं, काय बिघडलं असतं? ते नको होतं. यांनी काय म्हणले की माझा एक डोळा फुटून जावा किंवा एक डोळा बंद व्हावा, शेजाऱ्याचे दोन्ही डोळे बंद झाले. म्हणजे आपला एक डोळा खराब करायचा आणि दुसऱ्याचा दोन्ही डोळे खराब करायचे, ही नीती, याला दुर्बुद्धी म्हणायची. आपलं नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करायचं, आपलं नाक कापायचं, आपल्या नाकाला काळं लावायचं आणि दुसऱ्याला अपशकुन करायचं. अशा वृत्तीची जी माणसं असतात त्याला दुर्बुद्धी असं म्हणतात. आणि अशी दुर्बुद्धी आपली होऊ नये. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. परमानंदाच्या ठिकाणी जर मन नसेल, परमानंद मिळवायची इच्छा नसेल, तर रिद्धी सिद्धी निधी हे सगळं मिळून काहीही उपयोग नाही. हे सगळं तात्पुरतं आहे. हे पाण्यावरचा बुडबुड आहे. रिद्धी कशाला म्हणायचं? वाढ जे आहे त्यात वाढ होणे, याला रिद्धी म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या घरात एक नवीन बाळ आलं की आपल्याकडे रिद्धी आली असं म्हणतात, आणि एक गेलं तर सुतक पडलं असं म्हणतात. रिद्धी म्हणजे वाढ आहे, त्याच्यामध्ये वाढ होणे. भगवंताची कृपा झाली की आपल्याकडं आहे त्याच्यामध्ये काय होते? वाढ. मग आपलं प्रमोशन होतं. आमदार असेल तर मंत्री होतो, मंत्री असेल तर मुख्यमंत्री होतो, मुख्यमंत्री असेल तर पंतप्रधान होतो. ही पुढच्या वाढी येते. हे वाढणं ही रिद्धी. सिद्धी कशाला म्हणतात? एखादी गोष्ट अप्राप्य, आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, ती प्राप्त होणे, याला सिद्धी म्हणतात. म्हणजे एखाद्याचं भूत उतरायचं आहे, ते उतरायला कुणालाच येत नाही, म्हणजे एखाद्याला येतं, की त्याला सिद्धी प्राप्त झाली म्हणायचं. एखाद्याला जमिनीमधलं पुरलेलं धन सापडायला लागलं, त्याला सिद्धी म्हणायचं. म्हणजे अशी जी विद्या आहे याला सिद्धी म्हणतात. आणि अप्राप्य वस्तू प्राप्त करून देणारा, आणि निधी म्हणजे पण रिद्धीसारखाच आहे. निधी म्हणजे आपण पैसा अडका ज्याला म्हणतो त्याला निधी म्हणतात. आता हे सगळं आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, याच्यासाठी काय लागतो? निधी लागतो, पैसा लागतो. आणि हा निधी कोण देतं? सगळे भक्त मिळून देतात. म्हणजे भगवंताच्या ठिकाणी किंवा भगवंताचं कार्य करायला सुद्धा निधी लागतो. ह्याला पैशाला निधी म्हणतात. जे जी काही रोकड आपल्याकडे आहे त्याला निधी असं म्हणतात. ही रिद्धी सिद्धी निधी हे तिन्ही प्राप्त होतात. कशामुळं? भगवंताच्या कृपेमुळे. परंतु हे प्राप्त झालं की आपण काय करतो? भगवंताला विसरतो. आणि ह्याच्यामुळे काय होतं की आपल्याकडं पैसा आहे, सगळं सिद्धी आहे, रिद्धी आहे, निधी आहे, सगळं आहे, पण समाधान नाही, समाधी नाही, समाधान नाही, परमानंद नाही. कारण आपण पाहतो की श्रीमंत माणसंसुद्धा देवळात चक्रा मारतात. कित्येक गाड्या असणारे, बंगले असणारे, हजारो कोटीचं उत्पन्न असणारे माणसंसुद्धा काय करतात? पायी सिद्धिविनायकाला जातात, पायी बालाजीला जातात, स्वामी समर्थाकडे जातात, चुडामणी महाराजाच्या मंदिरात येतात, मोठमोठ्या देणग्या देतात, देवाला सोन्याचा टोप शिवतात, देवाला चांदीचा करतोडा करतात. कशामुळे करतात? समाधान नाही आहे सगळं घरात, पण समाधान नाही. आणि हे समाधान प्राप्त करण्यासाठी म्हणून ते आपला निधी खर्च करतात. परंतु समाधान याच्याने प्राप्त होतं का? देवाला एक सोन्याचा टोप दिला की आपल्याला शांत झोप लागते का? असं होत नाही. तुम्ही देवाला सोन्याचा टोप देऊन काही म्हणजे उपयोग नाही असं नाही, तुम्ही द्या, त्याच्याबद्दल काही नाही. आपलं धन स्वच्छ होतं, धन शुद्ध होतं, पण मन शुद्ध होणं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आणि मन शुद्ध करायचं असेल तर देवाला तुम्ही जे काही दिलेलं ते देवाचंच आहे, तुमचं काही दिलेलं नाही. आपण काय दिलं देवाला? आपण सकाळी देवाला फुलं वाहतो,
नैवेद्य दाखवतो, देवाला पाणी घालतो. हे कुठलं आहे? सगळं देवाने दिलेलं आहे. दुर्वा असतील, फुलं असतील, बेल असेल, हे सगळं कुणी दिले? आपण निर्माण केले का? नाही. ही झाडं निर्माण झाली, झाडाला लागतं. झाड निर्माण करणारा तो आहे, तुम्ही फक्त वाहिलेत, तुम्ही काहीच केलेलं नाही. जे देवाचं आहे ते देवाला दिले. सोन्याचा टोप दिलाय, सोनं तुम्हाला देवाने दिले आणि तेच सोनं तुम्ही त्याला देताय. तुमचं काय दिले? तुमचं मन द्यायला पाहिजे. देव काय मागतोय? तुमचं मन मागतो. तुमच्या मनामध्ये, चित्तामध्ये त्याची प्रतिमा उमटली, ते मागतो. म्हणून मन देणं महत्त्वाचं आहे. धनाबरोबर मन पण द्यावं लागतं, पूजेबरोबर मन पण द्यावं लागतं, नामाबरोबर मन पण द्यावं लागतं. म्हणून मन मागतो तो. हे जे लक्ष्मी आहे, यश आहे, समृद्धी आहे, मान आहे, सन्मान आहे, हे किती वेळाचं आहे? फार थोड्या वेळाचं आहे. हे सगळं सोबत येणार आहे का? येणार नाही. सगळं इथंच ठेवून जायचं. काहीही आपल्यासोबत येणार नाही. जे आपल्यासोबत येणार आहे ते फक्त भगवंताचं प्रेम येणार, भगवंताचं कृपा येणार आहे. आणि ती कृपा प्राप्त करण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करायचे. आणि जे प्राप्त झाले त्याला तुच्छ समजायचं. आपल्याकडं आहे 5 बंगले, 6 गाड्या आहेत, विमान आहे, सगळं आहे, पण आपण याचा उपयोग करू शकतो? हे शेवटपर्यंत आपल्याला नेऊ शकतं का? आज विमान आहे, उद्या राहणार नाही. हेच विमान आपल्याला पाडू शकतं, हेच विमान वरही घेऊन जाऊ शकतं, काहीही होऊ शकतं. म्हणून जे आहे ते सगळं तुच्छ आहे. हे जे मटेरियल दिसतंय आपल्याला आपल्या भोवती असलेलं, हे सगळं तुच्छ आहे. आणि फक्त भगवंत तेवढाच स्वीकारायचं आहे आणि भगवंताचं नामच स्वीकारायचं आहे. म्हणून जे जे काही असं रिद्धी-सिद्धी निधी आल्या त्या संतांनी नाकारल्या. मला सांगा, ज्ञानेश्वर माऊलींना पैसे कमवता आले नसते का? बंगले बांधता आले नसते का? आज ज्ञानेश्वरीची एक ओवी आपण सांगतो, हजारो रुपये कमवतो. ज्ञानेश्वरीच्या प्रति वाटून सुद्धा त्यांनी पैसे कमवले असते. माऊलींनी काय कमवलं नसतं मला सांगा? एक रेडा उभं करून त्याला नुसते मंत्र म्हणायला लावले असते तर लोकांनी लाखो रुपये दिले असते. असं कित्येक पैसा दिला असता. तुकाराम महाराजाचं उदाहरण आहे. तुकाराम महाराजांनी काय केलं? रात्री महाराजांनी कीर्तनात सांगितलं आपल्याला की तुकाराम महाराजांनी सगळ्या जेवढे रजिस्ट्र्या बैनामे होते आपल्याकडं, वाडबडलापासून चालत आलेले 3 पिढ्यापासूनचे सगळे एका क्षणात वाटून टाकले. काहीच नको म्हणजे मला. सरळ त्यांनी सगळं वैभव नाकारलं, काहीही जवळ ठेवलं नाही. एवढंच नाही, शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्याकडे राहायला आले होते. त्यांच्या सानिध्यात राहावं, त्यांचा कृपाशीर्वाद लाभावा म्हणून शिवाजी महाराज तिथं आले होते. आल्यानंतर त्यांनी पाहिलं की ह्यांच्या घरी काही नाही आहे, ती गरिबीत राहतात आणि यांनी सगळं दान केलं हे त्यांना माहीत होतं. मग शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीला परत गेल्यानंतर त्यांनी काय केलं? तबकं भरून सोनं, नाणं, चांदी सगळं पाठवून दिलं. तबकं भरून पाठवून दिले. त्यांच्या घरी आले आणि तुकाराम महाराजांना दाखवलं की महाराजांनी हे सगळं पाठवलं. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाजवळ रडायला सुरुवात केली. पांडुरंगाजवळ मंदिर होतं बाजूला, तिथं जाऊन रडायला सुरुवात केली. मी हे नाकारलंय, मी हे देऊन टाकलंय, मला हे नकोय, मला तू पाहिजेस, मला ही रिद्धी सिद्धी निधी पैसा काहीही नकोय. म्हणून त्यांनी रडून ते सगळं परत केलं, नाकारलं. म्हणजे जे जे काही असं आपल्याकडं आहे ते नाकारायचं, म्हणजे सगळे फेकून द्यायचं, सोडून द्यायचं असं नाही. ते दान करायचं. थोडं बहुत आपण आपल्या संसाराला लागतं ते ठेवून बाकीचं दान करत राहायचं. म्हणजे स्वच्छ होतं, शुद्ध होतं आणि समाधान लाभतं. म्हणून संतांनी केलं तसंच आपण सुद्धा हे जे काही आपल्याकडं आहे ते तुच्छ समजावं आणि भगवंत सत्य समजावेत. हेच खरं बुद्धीचं वैभव. ज्याला हे कळतं त्याची खरी बुद्धी वैभवाला प्राप्त होते. बुद्धीच्या जोरावर आपण बरेच कामं केले. काय केले? विमानं शोधून काढलेत, रेल्वे शोधून काढल्यात, बस शोधून काढल्यात. घरामध्ये आता हे माईक आहे, आवाज सगळ्यापर्यंत जाऊ शकतो. मौलीच्या काळात हे होतं का? नव्हतं. असं कितीतरी शोध लावलेले आहेत, कितीतरी जे म्हणजे चमत्काराच्या वरचे शोध लावलेले आहेत. TV आहे आपल्या घरी, फ्रीज आहे, फॅन आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या सुखसोयी निर्माण केलेल्या आहेत. पण समाधान विज्ञान देऊ शकत नाही. विज्ञानाची प्रगती समाधान देऊ शकत नाही. फक्त अध्यात्माची प्रगती समाधान देऊ शकते. अध्यात्मामध्ये राहिलं, देवाचं नाम घेत राहिलं तर ह्या सगळ्या साधनाचा उपयोग आपण चांगल्या रीतीने करू शकतो आणि समाधान प्राप्त करू शकतो. म्हणून सातत्यानं नाम घ्यावं, झोपेत नाम घ्यावं, जागेपणी नाम घ्यावं आणि सुषुप्तीमध्ये स्वप्नावस्थेत सुद्धा नाम घ्यावं. जसं अर्जुनाच्या केसातून नाम येत होतं. अर्जुनाच्या नारदांना सांगितलं प्रभूंनी की जाऊन अर्जुनाला उठवून आण. तेव्हा नारद उठवायला गेले तर त्यांच्या केसातून कृष्ण नाम बाहेर येत होतं.
म्हणजे इतकं नाम घेत राहिलं पाहिजे की ते आपल्या शरीरामध्ये भिनलं पाहिजे. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. माऊली इथं शेवट करतात, शेवटच्या ओळीमध्ये माऊली शेवट करतात, ज्ञानदेवी रम्य. कशात रमलो मी? हरीच्या चिंतनामध्ये रमलो म्हणून मला समाधान प्राप्त झालं. असं रमणं, अखंड चिंतन करत राहिलो म्हणून मला रम्य समाधान मिळालं. अखंड हरिनाम करत राहिलो जे सगळ्यात सोपं आहे आणि त्याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये अपूर्व क्रांती झाली. आणि सोज्वळ रूप आपण आठवत राहिलो, बुद्धीला माझ्या त्याची सवय लागली आणि अंतःकरणामध्ये तो माझ्या सतत राहत गेला. भगवंत माझ्या अंतःकरणात राहत गेला. माझ्याकडे रिद्धी नाही, माझ्याकडे सिद्धी नाही, माझ्याकडे निधी नाही. माऊलीकडे काय? रिद्धी आणि निधी हे दोन्ही नव्हतं. सिद्धी होती, लक्षात घ्या, सिद्धी होती. माऊलींनी भिंत चालवली, निर्जीव भिंत चालवली, प्रेतात्मे उठवून बसवले, रेड्याला बोलायला लावलं. हे सगळ्या सिद्धी होत्या, परंतु त्यांनी त्या सिद्धीसुद्धा नाकारल्या. सिद्धीचा उपयोग केला नाही. त्यांनी ह्या सिद्धीकडून करून पैसा कमवला नाही. त्यांनी भगवंताला आळवण्याचा प्रयत्न केला. आणि कशाच्या सहाय्याने केला? नामाच्या सहाय्याने केला. म्हणून संताकडं साधन श्रीमंती नसते तर समाधान श्रीमंती असते. साधन आणि समाधान ह्या दोन्हीतला फरक लक्षात घ्या. साधन श्रीमंती म्हणजे ज्याच्या घरी सगळ्या वस्तू आहेत ती साधन श्रीमंती, आणि ज्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे ती समाधान श्रीमंती. मग संताच्या ठिकाणी समाधान श्रीमंती असते, साधन श्रीमंती नसते. संताच्या घरी काहीच नसतं, झोपडी असते, परंतु समाधान असतं चेहऱ्यावर. आणि असं समाधान केव्हा येतं? विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाले देह ब्रह्म, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. विश्वाचे आर्त, आर्त याचा अर्थ आहे उत्कंठा, आतुरता, तळमळ, प्रसन्नता. हे सगळं कुठं आलं? माझ्या हृदयात आलं. कशामुळे आलं? नामामुळे आलं. म्हणून माझा देहच ब्रह्म झाला. मी म्हणजे आपला फक्त आत्मा ब्रह्म होईल, माऊलींचा देहसुद्धा ब्रह्म झाला असं माऊली म्हणतात. हे फक्त माऊलीच म्हणतात का? दुसरे संत पण तेच म्हणतात. त्यांची उदाहरणं घेऊ. निळवारा काय म्हणतात बघू. निळा म्हणे स्वरूप सिद्धी, निळा म्हणे स्वरूप सिद्धी सहज समाधी हरिनामे. हरिनामाच्या साह्याने सहज समाधी लाभ होतो असं निळोबाराय म्हणतात. म्हणजे आपल्याला हरिनाम घेत राहिलं तर समाधी अवस्था प्राप्त होते असं निळोबाराय सुद्धा म्हणतात. आता संत तुकाराम काय म्हणतात बघू. शेवटच्या क्षणाला आपण संत तुकाराम महाराज काय म्हणतात ते पाहू. चित्त पावले आनंदा, चित्त पावले आनंदा सुख समाधी ते सदा. जर चित्त आनंदात राहिलं तर समाधी सुख आपल्याला प्राप्त होतं. म्हणता गोविंदा वेळोवेळी वाचेसी, म्हणता गोविंदा वेळोवेळी वाचेसी म्हणजे मुखानं सतत सतत जर गोविंदा 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 विठ्ठल 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 असं म्हणत गेलं तर चित्ताला आनंद होतो आणि त्याच्यातून समाधीची प्राप्ती होते असं संत तुकाराम महाराज म्हणतात. सर्व काळ नामचिंतन, सर्व काळ नामचिंतन समाधान मानसी समाधी हे. सदा सदा जर आपण नामचिंतन करत राहिलं तर आपल्याला सर्व काळ समाधी प्राप्त होते असं तुकाराम महाराज म्हणतात. कशामुळे? नामचिंतनामुळे, हरिपाठामुळे, हरिमुखे म्हणा म्हणल्यामुळे आपल्याला समाधी अवस्था प्राप्त होते. आपण सतत नामचिंतन करत राहिलं तरी समाधी अवस्था प्राप्त होते आणि हरिनाम घेत राहिलं तर समाधी अवस्था प्राप्त होते असं सगळे संत म्हणतात. म्हणून त्या संतांचं आपण ऐकावं, त्यांचं अनुकरण करावं आणि आपण सतत नामचिंतनात हरिनामात राहावं आणि आपण स्वरूपसिद्धी प्राप्त करून घ्यावी. अशी सिद्धी, असं समाधान आपणा सर्वांना प्राप्त व्हावं अशी इच्छा व्यक्त करून मी आजची सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो. यानंतर संत श्री सद्गुरू चुडामणी बालादास महाराज की, रेणुका माता की, संत श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की, संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या शांततेने आजूबाजूला एवढा गोंधळ असताना सुद्धा अतिशय मन लावून तुम्ही ऐकलात, मला साथ दिलात, मला प्रोत्साहन दिलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून मी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि यानंतर पसायदान होईल आणि आजची आपली सेवा पूर्ण होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे, दोषो निवद द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटूया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी. भजजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो. येणे